गजानन महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आमच्या ट्रेनला थोडा वेळ होता, सो आम्ही दिवसभर फ्री होतो, त्यामुळे आनंदसागर एक प्लेस आहे शेगावमध्ये जे खूप मस्ट विजिट प्लेस असं दाखवतं जेव्हा आपण शेगावबद्दल बोलतो. सो आम्ही दर्शन घेतल्यानंतर गेलो डिरेक्टली आनंदसागरला आणि तोही व्लॉग आता कंटिन्यू करा. आणि आम्ही लगेचच पोचतो ते म्हणजे आध्यात्मिक केंद्र आनंदसागर इथे. आनंदसागर एक खूप मोठी, शांत, स्वच्छ, सुंदर अशी एक छोटंसं असं गार्डन आहे. छोटं म्हणता येणार नाही कारण की हे गार्डन 350 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि भक्तांसाठी आनंदसागर नुकतंच उघडं केलेलं आहे. आधी हे बंद होतं काही वर्ष, पण अप्रतिम सुविधा तिथेही उपलब्ध आहेत तुम्हाला. सो तुम्ही जर शेगावात जात असाल तर तुम्ही इथेही नक्की जाऊ शकता. संत गजानन महाराजांचं मुखदर्शन आणि समाधी दर्शन घेतल्यानंतर आम्ही नाश्ता केला, म्हणजे महाप्रसाद जो होता त्याचा लाभ घेतला आणि त्यानंतर आम्ही आलो आहे आनंदसागरला. आनंदसागर एक मोस्ट विजिट प्लेस आहे जर तुम्ही शेगावमध्ये येत असाल तर. पूर्णपणे ओपन नाही झालं आहे, पण जेवढं ओपन झालं आहे ते खूप भारी आहे आणि आता मी तिकडेच चालली आहे. आता मी एंट्रीला उभी आहे. लेट्स सी कसं आहे. माहीत नाही का, पण इकडचं ऊन काहीतरी जास्तच आहे भाई. आत्ता मी 44-45 डिग्री काहीतरी चालू आहे, पण जे कडक ऊन असं सेन्सेशन होतं आहे ना, खतरनाक, एकदम राकट वातावरण आहे, पण एन्जॉय करना तो बनता है. चलो. हा आहे आनंदसागरचा एंट्रन्स पॉइंट. इथून आतमध्ये तुम्हाला निशुल्क खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात. इस्पेशली इथे तुम्हाला सर्व संतांच्या मूर्ती दिसतील. पहिले आहेत श्री भगवान महावीर जे बिहारमधून होते आणि त्यांचं एक फेमस कोट तिथे त्यांनी दिलेला आहे. तसंच इकडे आहेत श्री संत जलाराम बाप्पा, गुजरात इथले संत होते हे, आणि त्यांची ही एक फेमस कोट जी आहे ती तिथे त्यांनी लिहिलेली होती. अतिशय सुंदर असं नक्षीकाम कोरलेलं आहे. इथे आहेत संत मीराबाई, खूप छान नक्षीकाम केलेलं आहे, रेखीव कोरीकाम आहे आणि सगळं एका थीमनी बनवलेलं आहे जे बघताना फार सुंदर वाटतं. श्री संत दादाजी जे मध्य प्रदेश मधले होते. श्री संत भीमाबाई भोई, भारतभूमीतील प्रत्येक फेमस संत ज्यांनी खूप काहीतरी छान असे लोकांना पोचवण्याचा प्रयत्न केला, अशा संतांची तिथे मूर्ती स्थापित केलेली आहे.
सध्या तरी आनंदसागरमध्ये खूप सारं काम पेंडिंग आहे. जसं इथे तुम्हाला दिसतंय शंकराची मूर्ती आहे, पार्वती सोबत नंदी आहे आणि गणपती आहे, जी बघताना फार सुंदर वाटत होती. इथे 2 मंदिरं आहेत, एक शंकर भगवानाचं आहे आणि एक गणपती मंदिर आहे जे सध्या ओपन आहे. बाकी कुठल्याच गोष्टी तुम्हाला बघता येत नाहीत. काही कारणास्तव त्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत भक्तांसाठी, पण लवकरच उघड्या होतील अशी आशा करूया. आणि शेगाव हे एक छान मस्त मोस्ट विजिट प्लेस होईल आणि टुरिस्ट प्लेसही होईल, कारण की इतकं सुंदर मंदिर, इतकी सुंदर आयोजना मी तरी कधी पाहण्यात नाही. आणि तुम्ही जर शेगावात जात असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की हेल्प करेल. सो स्टे ट्यून. आता इथे मी चालली आहे गणपती मंदिर पाहण्यासाठी. आतमध्ये शूट नाही करू शकत म्हणून मी फक्त बाहेरून आर्किटेक्चर जे होतं ते फक्त शेअर केलेलं आहे. हे गणपती मंदिर 2001 मध्ये बांधण्यात आलेलं होतं आणि आनंदसागरचं ओपनिंगही तेव्हाच केलेलं आहे, पण सध्या काही कारणास्तव हे बंद आहे. पण बघूया, होप सो की हे सगळं लवकरच ओपन होईल. आनंदसागर तर खूप सुंदर आहे, पण खूप काही इथे अजून काम बाकी आहे, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी बंद आहेत. जितक्या चालू होत्या तितक्या सगळ्या मी तुम्हाला दाखवण्याचा भरपूर प्रयत्न केला. आणि आता बस असा होता हा आनंदसागरचा कंटिन्युअस ब्लॉग. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आनंदसागर पाहण्यानंतर आम्ही आलो 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं विसावा भक्त निवास. विसावा भक्त निवास ही एक भक्त निवास आहे जे शेगावमधील भाविकांसाठी, भक्तांसाठी, निवासासाठी जे आहेत उपलब्ध त्यांनी केलेले आहेत ट्रस्टद्वारे. खूप सुंदर व्यवस्था इकडेही आहे. तुम्ही 3 दिवस इथे राहू शकता. 800 रुपये काहीतरी स्टार्टिंग प्राइस आहे रूम्सची. स्नानघर वगैरे तर तुम्ही जे काही आहे ते पाहिलंच आहे पहिल्या व्लॉगमध्ये. तशी सेम सुविधा ट्रस्टनी इकडेही केलेली आहे आणि फार सुंदर व्यवस्था आहे. त्यामुळे कितीही लोक जरी आली तरी निवासस्थानाची कमतरता जाणवणार नाही आणि खूप छान असं हे भक्त निवास आहे. सोशल मीडिया, यूट्यूब, बाकी ज्याही गोष्टी डिजिटल ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींवरून आपल्याला किती काही गोष्टी अनुभवायला भेटत आहेत याचं प्रत्यक्ष रूप म्हणजे हे यूट्यूबद्वारे मी ज्या तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे. भक्तनिवास बाहेरून कसे आहेत हे तर तुम्हाला दाखवलं, पण आतमधून कसे आहेत हेही तुम्ही पहा. खूप छान अशी सोय केली जाते भाविकांसाठी आणि रूम्स भरपूर अवेलेबल आहेत. पाण्याची कमतरता तुम्हाला इथे जाणवणार नाही. पाऊस कमी जरी पडत असला तरी डॅमचं डिरेक्टली पाणी त्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळे इथे पाण्याची कमतरता जाणवत नाही कितीही लोक आली तरी. त्यानंतर स्वच्छताबद्दल काही वेगळं सांगायची गरजच नाहीये. तुम्ही परिसर पाहून बघू शकता की इथे किती छान अशी सोय केलेली आहे भाविकांसाठी. आणि इथला जो वारकरी संप्रदाय जो आहे तोही इतका छान आणि सपोर्टिव्ह आहे, अतिशय प्रेम. सगळ्या गोष्टी फिरून झाल्यानंतर आमची वेळ होते ती म्हणजे इथून निरोप घेण्याची आणि खूप छान वाटलं. या ट्रिपमधून खूप काही अनुभवायला भेटलं, त्यामुळे शेगावला येणं वॉज द बेस्ट प्लॅन आणि खूप छान वाटलं इथे येऊन. आणि ही आहे बस जी आपल्याला मोफत सकाळी 12 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत स्टेशन टू शेगाव मंदिर पिकअप ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल करते. तुम्ही पहिलेही व्लॉगमध्ये पाहिलं. आणि हा होता विसावाच्या आसपासचा एरिया. आणि इथे तुम्ही रूम नोंदणी कार्यालय जो आहे तोही आहे इथेच, तर तुम्ही तिथे जाऊन रूम नोंदणी करू शकता. कसा वाटला व्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो झालंय आमचं
ट्रिप खूप छान झाली. आता वेळ आहे इथून निरोप घेण्याची आणि ह्या ब्लॉगची. आणि आता आमची ट्रेन आहे ती आहे रात्री 9 वाजताची, पण वाळके काकांची ट्रेन संध्याकाळी 7ची आहे. त्यामुळे आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलो आहे आणि वाट बघतो की कधी आता ट्रेन येईल. पण आता ह्यांची ट्रेन आल्यावर मग अजून 2 तास आम्हाला वेट करायचं, त्यानंतर आमची ट्रेन येणार. सो आय थॉट की ह्या ब्लॉगची मी इथेच एंडिंग घेते, कारण की पुढे कसं काय शूट करायला भेटेल नाही भेटेल आय डोंट नो. आणि सकाळी परत सकाळी आम्ही 5:30-6ला पोहोचू. त्यानंतर कॅपॅसिटी असेल एंडिंग घ्यायची की नाही कसं काय ते काहीच माहिती नाही आहे. सो आय थॉट की ह्या ब्लॉगची एंडिंग घ्यावी. हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काहीतरी नवीन, विदर्भात आलो, खूप छान वाटलं. बुलढाणा जिल्हा पाहिला आणि शेगावचं दर्शन इतकं सुंदर झालं आहे, अप्रतिम. हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलंच असेल. सो कसा वाटला हा ब्लॉग मला हे कमेंट सेक्शनमध्ये प्लीज नक्की सांगा. आणि पुढचे काही जे ब्लॉग आहेत तेही येतील. थोडे प्लॅन आमचे झालेले आहेत आता, फॅमिली फ्रेंड्स वगैरे सगळे भेटायचं, काहीतरी छोटा मोठा प्लॅन होईल थोडे दिवसातच. सो तेही ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. तशी तर आमची ट्रेन लेट होती, म्हणजे वाळके काकांची पहिली ट्रेन होती, पण त्यांची ट्रेन लेट झाली 4 तास आणि त्यामुळे पहिली आमची ट्रेन गेली. आणि इथे आम्ही बाय बाय करतोय या व्लॉगला, काका काकींना आणि शेगावला. भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.